महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात सैराट सिनेमाची पुनरावृत्ती झाल्याच्या अनेक घटना ऐकायला मिळत असतात. अशातच पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील एका दुर्गम गावात आंतरधर्मीय धर्माबाहेर लग्न म्हणून मुलीच्या कुटुंबियांनी 2 महिने मुलीसह नवरा आणि नातूला बेड्या घालून कोंडून ठेवलं होतं. मात्र पायात साखळदंड बांधून 2 महिने घरात कोंडून ठेवलेल्या विवाहितेची भोकरदन पोलिसांनी अलापूर भागातून सुटका केली. पोलिसांनी उच्च न्यायालयाच्या खंडपीठामार्फत तिला पतीच्या स्वाधीन केलंय. जालन्यातील भोकरदन शहरातील आलापूर येथील खालिद शाह आणि सिकंदर शाह यांची मुलगी शहनाज उर्फ सोनल हिचे कुटुंबीय छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असताना सागर संजय ढगे सोबत आंतरधर्मीय विवाह झाला होता. यानंतर शाह कुटुंब आलापूर इथं परतले. या विवाह संबंधातून शहनाजला 3 वर्षाचा कार्तिक झालाय. साधारणपणे सुमारे 2 महिने आधी जेव्हा शहनाज मोठ्या बहिणीची प्रसूती झाल्यानं तिचं बाळ पाहण्याच्या कारणानं आई तिला व तिचा पती सागर याला आलापूर इथं बोलावून घेतलं. या ठिकाणी आले असता शहनाज व मुलगा कार्तिकला तिच्या आई वडिलांनी घरात ठेवून घेतलं व पती सागरला घरातून हकलून दिलं. त्यानंतर 7 डिसेंबर रोजी सागर पुन्हा पत्नीला घेण्यासाठी गेला असता तुमचा आमचा धर्म वेगळा असून आम्ही शहनाजचे आमच्या धर्मात दुसरे लग्न लावून देणार आहोत असं म्हणत सागरला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत हकलून दिलाय.